आज आपण एकदम रसरशीत जाळीदार रसगुल्ले तयार करणार आहोत। घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपण इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। दूध व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। दुधाला आपल्या उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला व्हिनेगर घालून घ्यायचं आहे। व्हिनेगर ऐवजी तुम्ही या ठिकाणी लिंबू देखील वापरू शकता। व्हिनेगर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे। व्हिनेगर घातल्यामुळे लगेचच आपलं दूध फाटलं जातं। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे दूध फाडून घेतलेले आहे। यामध्ये पनीर आणि दूध आपलं वेगळं झालेलं आपल्याला दिसतंय। लगेचच एका गाळणीमध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे। यामधलं पनीर आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। पनीर आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यामध्ये व्हिनेगरचा आंबटपणा आणि व्हिनेगरची स्मेल सगळी निघून जाईल। 1 ते 2 वेळा आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। पनीर मधलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। 1 ते 2 वेळा आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। व्यवस्थित पनीर धुवून घ्यायचं आहे आपल्याला। पनीर मधलं सगळं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे। एका प्लेट मध्ये हे काढून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकता। आता 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे मिश्रण ताटाला हाताला चिटकताना दिसतंय। जसं आपण हे व्यवस्थित मळून घेऊ तसं हे मिश्रण ताटाला सोडू लागतं। याचा अर्थ आपलं हे मिश्रण रसगुल्ला तयार करायला एकदम तयार झालेलं आहे। लगेचच आपण हे रसगुल्ले तयार करायला घेऊया। थोडं पोर्शन आपल्याला हातावरती घ्यायचं आहे। आपल्याला जितके मोठे रसगुल्ले तयार करायचे तेवढे आपल्याला यामधला छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि तळ हातावरती आपल्याला याला एकदम छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे रसगुल्ले तयार करून घेऊया। अजिबात वेळ लागत नाही रसगुल्ले तयार करायला। एकदम झटपट असे आपले हे रसगुल्ले तयार होतात। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळे रसगुल्ले असे वळून घेतलेले आहेत। लगेचच आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। एका पातेल्यामध्ये 1 मोठी वाटी साखर घ्यायची आहे। यामध्ये 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। साखर आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की लगेचच आपण एक करून हे सगळे रसगुल्ले यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। या साखरेच्या पाकामध्येच आपल्याला हे रसगुल्ले शिजवायचे आहेत। सगळे रसगुल्ले आपण यामध्ये टाकून घेतले की लगेचच यामध्ये अजिबात आपल्याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाहीये। तुम्ही पाहू शकता सगळे रसगुल्ले आपले वरती पाण्यावरती तरंगतायत। एकदम हलके फुलके असे आपले हे रसगुल्ले तयार होतात। 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे रसगुल्ले या पाकामध्ये शिजवून घ्यायचे। यामुळे आपलं हे पाक व्यवस्थित रसगुल्ल्यांच्या आतपर्यंत मुरलं जातं। तुम्ही पाहू शकता आपले रसगुल्ले दुप्पट असे फुललेले आहेत। आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत। मोजक्या साहित्यांमध्ये हे रसगुल्ले तयार होतात। अर्धा लिटर दुधामध्ये आपले 25 ते 27 रसगुल्ले तयार झालेले आहेत। एकदम रसरशीत असे आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता। एक रसगुल्ला मी तुम्हाला कट करून दाखवते। एकदम आतपर्यंत जाळीदार असा आपला हा रसगुल्ला तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।